महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे, 10वी 12वी मध्ये तुम्हाला काही 95% मार्क पडले असतील, काही 98% असतील. त्याच्यात माईचा आणि बापाचा डायलॉग आहे, ते 2% काउंट कमी झाले. माय हे 45%वर पास झाले आणि बाप हे 40%वर, ते बी बंबाट पाफ्या करून. आणि लेकराकडून अपेक्षा आहे 99%ची. त्याच्या 99%त आम्ही इथं जे व्यासपीठावर बसलोत का, हे तिघं पास झालो. मग त्याला विनाकामी ताण देऊ नका सध्या. म्हणजे ज्याला 60% मार्क पडले त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये, आणि ज्याला 99% मार्क 12वी 10वीला पडले त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये. जो 10वीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं. अरे सचिन तेंडुलकर 10वीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला. आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकरवर आहे. आज वस्तुस्थिती ती आहे. म्हणून हे 10वी 12वीचे तुमचे मार्क डझन मॅटर, तुम्ही नापास झाले डझन मॅटर, पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर 2 वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर, कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज.